रामकृष्ण हरी मंडळी गावाकडची थाळी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी आळू वडी. त्यासाठी मी पानं कापून आणले आहे. स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुवून झाले त्यानंतर आपण पिठात मीठ मिरची घालून घेऊ. त्यासाठी मी इथे लाल मिरच्या वाटून घेतल्या आहे. लाल मिरच्या, जिरे, लसूण, आलं, हळद, हिंग, थोडंसं चवीनुसार मीठ टाकून पूर्ण मसाला वाटून घेतला आणि आता तो पिठामध्ये टाकून छान पीठ असं घट्टसर करून घेते मी. पिठात गिठळ्या राहणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. पीठ छान मस्त हातानेच कालवून घ्यायचं आहे. हे बघा आपलं पीठ कालवून झालं आहे. अशा पद्धतीने आपलं पीठ झालं पाहिजे. लय घट्ट पण नाही झालं पाहिजे, लय पातळ पण झालं पाहिजे. पातळ झालं वड्या अशा कडक नाही होती तळल्यानंतर. घेतलेले होते त्या पानांना आता आपण पीठ लावून घेऊ. त्यासाठी मी इथे खाली परत बालदी घेतली आहे. परत पान ठेवलं आहे. पानाला पीठ सोडून घेते. मी इथे 4 पानांची वडी लावणार आहे. तुम्ही किती पानांची वडी लावता हे मला कमेंट करून सांगा. त्यावर दुसरं पान ठेवून अशा प्रकारे मी 4 पानं लावून घेणार आहे पिठाचे. हे बघू शकता तुम्ही. खाण्यासाठी खूप छान लागते. कुरकुरीत तळून घ्यायची कमी याच्यावर. सर्व पानाला आपण अशाच प्रकारे पीठ लावून सर्व वड्या अशाच बनवून घेणार आहोत. आणि ते एका चाळणीत ठेवून पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवून त्यावर शिजवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने पान लावायचं आहे. 4 पानं लावल्यामुळं काय होतं, लेअर जास्त पडतात वडीला. आणि लेअर जास्त पडले की मस्त वाटतं खाण्यासाठी, पण कडक पण होतात. त्याच्यामुळं जास्त 4 पानं लावायला पाहिजे. मी 4च लावते. तुम्ही किती लावता हे कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मग अशा पद्धतीने सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचं. मागून पुढून सर्व साईडने पानांना पीठ लावून घ्यायचं आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. अशाच प्रकारे सगळ्या वड्या अशाच करून घ्यायच्या आहे. हे बघा आता दुसरी पण अशीच लावणार आहे. तुम्ही बघू शकता किती पातळसर पीठ लावलं आहे. पीठ पण आपलं किती छान झालेलं आहे. गुठळी पण नाही एक पण. आणि छान सगळ्या बाजूने पानांना पीठ लागलं जात आहे. हे बघा अशाच प्रकारे सगळ्या पानांना असंच पीठ लावून घ्यायचं आहे आणि ओळपुट्या तयार करून घ्यायच्या आहे. खूप छान पानं होते. बरेच दिवसाची पावसामुळे छान झाले ते हिरवेगार. त्यामुळे काही पानं पाहून रावलंच नाही. मग म्हटलं चला आज काहीतरी वड्या करून. अशाच प्रकारे मी सगळ्या पानांना पीठ लावून घेते आता. हे बघा मी 4 पानांच्या वड्या लावते. आपल्या वड्या झाल्या. आता ही शेवटची वडी आहे. त्यानंतर आपण शिजायला ठेवून देऊ. वड्या करता करता चहा पण पिण्याचं काम चालू आहे. दोन्ही पण कामं संगच. आपली चिव पण बघते कशा वड्या लावल्या मम्माने दाबून दाबून. तर इथं मी शेगडी पेटवून घेते. ही शेगडी सेम चुलीसारखीच चालते. चूल आणि याच्यात काहीच फरक नाही. फक्त चुलीचा धूर होतो, याच्यावर धूर होत नाही. याला पंखा हवा जाण्यासाठी चार्जिंग केली तो पंखा चालतो. त्याने घातला जातो. एक 10 ते 15 मिनटं आपल्या वड्या अशा शिजू द्यायच्या.
शिजल्या का नाही एकदा चेक करून पाहायच्या. शिजून झाल्यावर खाली घ्यायच्या, थंड होऊ द्यायच्या आणि कापून घ्यायच्या. छान तव्यावर परतून घ्यायच्या, दोन्ही बाजूने छान परतून घ्यायच्या म्हणजे खरपूस भाजले जातात. हे मग आता आपण चेक करून पाहू. शिजल्या आपल्या वड्या. आता आपण यांना खाली उतरवून घेऊ. खाली उतरवून ठेवले आहे. ते थोडे थंड झाले की आपण लगेचच कापून घेणार आहोत. थंड पण झाले आहेत. आता आपण याला कापून घेऊ. थोडेसे अजून गरमच आहे. तुम्ही पूर्ण थंड होऊन दिल्यावरच कापा. मला आता थोडी घाई झालेली आहे. बघा किती छान लेअर तयार झालेली आहे मध्ये. असे लेअर असले की वड्या पण खायला खूप छान लागतात, कडक पण होतात पटकन. आता मी तेच शेगडीवर गॅस तवा गरम करायला ठेवला आहे. तर मी अगोदर चपात्या केल्या होत्या, त्याच्यावरच आता मी वड्या तळून घेणार आहे. त्यासाठी मी एक एक तळी वडे असे पसरून ठेवले आहे आणि मग वरून तेल टाकणार आहे. त्यामुळे काय होतं माहिती का, कडक कडक होतात वड्या. अशा खायला पण खूप छान कडक कडक लागतात. मला अशाच वड्या आवडतात. तळून पण घेते, पण तळूनपेक्षा अशा वड्या जास्त छान लागतात. ते तळून घेतले त्यात जास्त तेल होऊन जातं, त्याच्यामुळे त्या एवढ्या भारी नाही लागत खायला. पण ह्या खूप छान लागतात खायला. असे एक एक दोन्ही बाजूनी छान एक एक करून भाजून घ्यायच्या, तळून घ्यायच्या म्हणजे तेल टाकून मस्तपैकी. अशा खाण्यासाठी पण खूप कडक लागते, म्हणजे अशा खरपूस होतात अशा कडक करून भाजल्यावर. अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या भाजून घेणार आहोत एक एक करून. टाईम लागतो पण मग खायला पण छान लागतात ना. आपल्याकडं वड्या दोन्ही बाजूनी कडक झालेल्या आहे. जाळ बघा किती छान चुलीवणी चालतोय शेगडीचा. भरपूर तेल टाकून घ्यायचं. जास्त तेल टाकलं का कडक होऊन जातात मस्त. आणि थोड्याशा हळूहळू भाजून घ्यायच्या म्हणजे कडक पण होऊन जातात जास्त. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.